आपण जेव्हा कधी ढाब्यावर जेवायला जातो तेव्हा तिथे मिळणाऱ्या शेवभाजीची चव काही वेगळीच असते. चमचमीत, तर्रीदार आणि मसालेदार अशी ही भाजी प्रत्येकालाच आवडते. पण घरी बनवताना अगदी तशीच चव आणि रंग मिळत नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे योग्य पद्धतीने तयार केलेलं वाटण आणि मसाल्याचा अचूक समतोल. आज आपण अगदी ढाबा स्टाईल खानदेशी पद्धतीची शेवभाजी कशी बनवायची ते सविस्तर पाहणार आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त साहित्याची गरज नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही स्वादिष्ट भाजी तयार करता येते. फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही झणझणीत, तर्रीदार आणि चवदार शेवभाजी. चला तर रेसिपी पाहूया. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण हे वाटण तयार करून घेऊया. यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे बारीक काप करून हलकसं भाजून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडी ताजी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचं आहे. तर शेवभाजीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे वाटण. या वाटणामुळेच भाजीला ढाबा स्टाईल चव, रंग आणि छान तर्री मिळते. तुम्हाला जर पारंपरिक चव हवी असेल तर हे साहित्य खलबत्त्यामध्ये वाटू शकता. नंतर आवडीनुसार कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण वाटून ठेवलेलं वाटण घालायचं आहे. वाटण तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायचं आहे. वाटण छान परतून त्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहे. सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धना पावडर. आता हे सर्व मसाले वाटणासोबत मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत, मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे मसाल्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि भाजीला ढाबा स्टाईल चमचमीत रंग, अप्रतिम चव आणि छान तर्री मिळते. बघा, तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत मला साधारण 5 मिनिटे झाली आहेत. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. शेव घातल्यानंतर रस्सा पटकन शोषून घेते, त्यामुळे सुरुवातीलाच ग्रेव्ही थोडी पातळ ठेवायची आहे आणि पाणी नेहमी थोडंसं जास्तच घालायचं आहे. रश्याचं प्रमाण व्यवस्थित ठरलं आणि आपल्या आवडीनुसार ग्रेव्ही तयार झाली की शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर रश्याला आणखी साधारण 2 मिनिटे मंद ते मध्यम आचेवर छान उकळून घ्यायचं आहे. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली ताजी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. या शेवटच्या उकळीमुळे मीठ, मसाले आणि वाटण याची चव पूर्णपणे एकजीव होते, तसेच रश्याची चव अधिक खुलून येते. तुम्ही पाहू शकता आपल्या रश्याला किती सुंदर लालसर रंग आला आहे. आता या टप्प्यावर यामध्ये शेव घालायची आहे. इथे मी जाडसर शेव वापरली आहे. शेव घातल्यानंतर हलक्या हाताने रश्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. झणझणीत, तर्रीदार आणि स्वादिष्ट ढाबा स्टाईल खानदेशी शेवभाजी अगदी मस्त तयार झाली आहे. भाजीचा सुंदर लालसर रंग, वर आलेली चमचमीत तर्री आणि मसाल्याचा दरवळ, भाजी पाहताच क्षणी तोंडाला पाणी येईल अशी छान चमचमीत आणि स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे. किमान एकदा तरी ही रेसिपी नक्कीच करून बघा. योग्य पद्धतीने वाटण तयार करून, मसाला व्यवस्थित परतून आणि या छोट्या छोट्या टिप फॉलो करून बनवलेली ही शेवभाजी प्रत्येक वेळी अप्रतिमच होते. मला पूर्ण विश्वास आहे ही रेसिपी तुमच्या घरातील सगळ्यांनाच नक्कीच आवडेल आणि एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावीशी नक्कीच वाटेल. त्यामुळे ही ढाबा स्टाईल तर्रीदार शेवभाजी एकदा नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही दाबा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नव्या स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.